सर थोडं खाली बघा पकडतो का मला खाली या हा मुद्दा एक तयार झाला आहे दुसरा बाजूला आहे तो देखील गणपती दादा थोडं मोबाईल पूर्ण झाला पाहिजे सर थोडं नियोजन आम्ही केलेलं आहे यांचा बूम पकडा आणि म्हणून RMC रॅपिड जे मटेरियल आहे ते वापरून फ्लेवरने हे कम्प्लीटपणे मागे परफेक्ट आपण पाहिलं की या ठिकाणी प्रिकास्टचे पॅनल टाकण्याची आवश्यकता आहे प्रिकास्टचे पॅनल देखील उपलब्ध आहे त्यामुळे तो टनेल पण या गणपतीला जाण्यापूर्वी तो टनेल कंप्लीट करण्याचं नियोजन ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे वेळेमध्ये हेही काम होईल त्याला ॲडिशनल जे काही मशिनरी आहे मॅनपॉवर आहे जे काही त्याला लागणारं मटेरियल आहे विशेष प्रकारचं ते सगळं उपलब्ध आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हा टनेल हा एक आता एका टनेलमध्ये दुहेरी वाहतूक होते आता तो टनेल कंप्लीट झाला तर 2 टनेलमधून जाणं येणं होईल आणि गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळेल आणि आमची इच्छा आहे या दोन्ही टनेलमधून गणपती बाप्पा मोरया करत गणेश भक्त गेले पाहिजे चाकरमानी आणि त्यासाठी डे नाईट हे टनेलचं काम होईल आणि मला वाटतं ह्या सर्व टीमने ठरवलेलं आहे की हे टनेल कंप्लीट करून हे दोन्ही टनेल आपल्या वाहतुकीसाठी उपलब्ध होतील जेणेकरून वेळेची बचत म्हणजे तिथे म्हणजे 10 मिनिटामध्ये हा जो परिसर आहे हा जो काही जी रुंदी आहे लांबी आहे अंतर आहे ते 10 मिनिटामध्ये पार होईल त्यामुळे या टनेलचा दुसऱ्या टनेलचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांना मुख्यमंत्री पूर्णपणे 200 किलोमीटर याच्यामध्ये शेवटी फील्डवर काम केल्यावर ग्राउंड रियालिटी काय आहे तिथल्या अडचणी काय आहे तिथे आपल्याला काय वापरलं पाहिजे तिथे काय कोणाला सांगितलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात बघा माणगावमध्ये पण मी SP-ना सांगितलं कलेक्टरला सांगितलं की माणगावचा जो आता बायपास होईपर्यंत हाच रस्ता वापरायला लागेल पण तिथं वाहतुकीचं नियमन करावं लागेल तिथे पूर्णपणे ट्रॅफिक पोलीस वॉर्डन अधिकचे लावावे लागतील जेणेकरून कुठेही ट्रॅफिक होणार नाही अशा प्रकारच्या सूचना मला देता आल्या प्रत्यक्ष स्पॉटवर आल्यामुळे तिथून MTHL मधून आपण उतरतो खाली पळसपेठ फाट्याला येतो तो जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड देखील DLC RMCने आपण करण्याच्या सूचना दिल्या तिथं देखील वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी नव्या मुंबईच्या पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जिथं आता रस्ते कुठे आहेत आपण तात्काळ त्या ठिकाणी गणपतीपूर्वी करू शकत नाही तिथं वाहतुकीचं नियमन ट्रॅफिक पोलीस आणि वॉर्डनच्या माध्यमातून प्रशासन करेल जेणेकरून कुठेही वाहतूक मोठी होणार नाही आणि ज्या ठिकाणी आता आपण पाहिलं काही ठिकाणी रस्ता खराब आहे तिथे जे रेडीमिक्स जे आहे 60 ग्रेडचं ते टाकलं की तेही टिकेल जिओ पॉलिमर टेक्नोप्लास जे आहे तो जो एक प्रकारचं मेथड आहे ते तर तुम्ही बघितलेलं आहे आणि दुसरं हे RMC पॅनल हे तुम्ही बघितले नाही श्रीकाश तर त्यांनी तो अख्खा रस्ता बनवला आहे आमची गाडी पण त्याच्यावर आली तुमच्याही गाड्या त्याच्यावर अशा प्रकारचं 3 ते 4 प्रकारचं टेक्निक या रस्त्यामध्ये आपण वापरतो जेणेकरून हा गणपतीपूर्वी मोठा दिलासा चाकरमान्यांना मिळाला पाहिजे शेवटी आपण ग्राउंडवर फील्डवर जेव्हा उतरतो आणि काम पाहतो त्यावेळेस प्रत्यक्ष ज्या काही कारवाईच्या सूचना आपल्याला देता येतात आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं की सर्व्हिस रोड बायपास सोडून दिलेत कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत अशा कॉन्ट्रॅक्टरचे फक्त टर्मिनेशन करून किंवा त्याच्यावर ब्लॅकलिस्ट करून भागणार नाही कारण त्यांनी जो बायपास केला असता त्यांनी सर्व्हिस रोड केला असता तर लोकांचे ॲक्सिडेंट झाले नसते लोकांचे जीव गेले नसते म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टरवर
ब्लॅकलिस्ट आणि टर्मिनेशनची कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्यात. अशा कॉन्ट्रॅक्टर जे लोकांच्या जीवाशी खेळतात त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. पुन्हा अशा प्रकारचं त्यांना पुनरावृत्ती अशा या कामामध्ये घाईघाई कुणी करणार नाही हा मेसेज देखील या समाजामध्ये गेला पाहिजे. आणि असे जे काही टाइमपास करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना देखील धाक बसला पाहिजे, जरब बसली पाहिजे. निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कोकण वाचून